संपूर्ण देश आज संताप व्यक्त करतोय, कारण पहलगाम मध्ये पुलवामा नंतरचा सर्वात मोठा भ्याड हल्ला झालाय। हाच हल्ला भारताच्या जिव्हारी लागलाय। सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून मोदी भारतात परतलेत। मोदींनी भारतात दाखल होताच विमानतळावर बैठकही घेतली आहे। या बैठकीमध्ये एनएसए प्रमुख अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांचाही समावेश होता। मोदींनी दाखल होताच विमानतळावरच पहिली बैठक घेतली। पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याची गंभीर दखल घेत सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतलाय। या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक बोलावली। या बैठकीमध्ये कॅबिनेट सुरक्षा समिती आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत मोदी सुरक्षेचा आढावा घेणार आहे असा अंदाज आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही चर्चा होणार आहे। पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आणि लगेचच अमित शाह यांना काश्मीरमध्ये दाखल होण्याचे आदेशही दिलेले। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे अद्यापही परिस्थिती नियंत्रणात नाही, कारण पहलगाममध्ये अजूनही तब्बल 4 ते 6 दहशतवादी लपलेत। दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातोय। भारतीय सैन्य दल या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी, या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी अग्रेसर आहे। या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे। हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन केलं जातंय। पहलगाम मधला हा जो हल्ला आहे तो प्रत्येक भारतीयाचा संताप करणारा, आणि आपण पाहतो या ठिकाणी आता हे 4 ते 6 जे अतिरेकी आहेत त्यांना शोधण्यासाठी आता सध्या मदत केली जाते। भारतीय सैन्य दलाला आता मदत केली जाते आणि सरकार सुद्धा सध्या ऍक्शन मोड मध्ये दिसतंय। तर दुसरीकडे आपण बघितलं एनआयए ची टीम दिल्लीहून काश्मीरला दाखल होणार आहे। फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळावर पोहोचणार आहे। दहशतवादी हल्ल्याचा एनआयए कडून आता तपास केला जाणार असल्याची माहिती मिळते। एनआयए या दहशतवादी हल्ल्याचा, या भ्याड हल्ल्याचा तपास करणार आहे। फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल होणार आहे आणि नेमके हे अतिरेकी आले कुठून होते, कशा प्रकारे त्यांनी हा कट रचला, साधारणतः किती दिवसांपासून या कटासाठी प्रयत्न सुरू होते, या आधी सुद्धा अशा प्रकारचा कोणता हल्ला करण्यासाठी प्रयत्न झालेत का, मात्र या दहशतवाद्यांचा प्रयत्न याआधी फसलाय का, या सर्व संदर्भात आता माहिती घेतली जाणार आहे। पहलगाम मधल्या, बैसर मधल्या या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला। महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। डोंबिवलीचे 3, पनवेल मधील एकाचा समावेश आहे। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशींचा या हल्ल्यामध्ये अंत झाला, मृत्यू झाला। पनवेलच्या दिलीप देसलेंचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। पुण्याच्या दोघांचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे अशी या मृत्यू झालेल्यांची नावं आहेत। फायरिंग कर रहे हैं, चोट है मेरे बाजू में, बगल में था। क्या ब्लड कहीं लगा चोट के बेटा? दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या तब्बल 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। डोंबिवलीतील 3, पनवेलमधील एका नागरिकानं या ठिकाणी आपला जीव गमावलाय। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशींचा मृत्यू झालाय। पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचा देखील मृत्यू झालाय। पनवेलच्या दिलीप देसलेंचा देखील या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये डोंबिवलीमधून 3 पर्यटक गेलेले, त्या 3 पर्यटकांचा मृत्यू झालाय। संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या भ्याड हल्ल्यामध्ये ठार झालेल्या मृतांची नावं आहे। अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेत ठाकूरवाडीमध्ये राहत होते। मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाममध्ये गेले। अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ या ठिकाणच्या कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत आहे। अतुल मोने यांच्यासोबत डोंबिवलीमधले हेमंत जोशी आणि संजय लेले हे देखील गटानं अर्थातच ग्रुप सोबत पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले। त्यांचाही या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। संजय लेले डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहायचे।
अरे ये साथ में आपके हैदराबाद के हैं। मैं हैदराबाद तर पहलगाममध्ये पुण्यातीलही 2 पर्यटकांनी आपला जीव गमावलाय। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय। दोन्ही कुटुंब कमिन्स कंपनीतील आपल्या मित्र परिवारासोबत या ठिकाणी पोहोचलेले। 3 दिवसांपूर्वी काश्मीर सहलीला गेलेले। दुपारी ते पहलगाम पाहण्यासाठी निघाले आणि त्या दरम्यान अचानक दहशतवादी हल्ला झाला। दहशतवाद्यांनी जगदाळेंची मुलगी आसावरी हिच्या समोर त्यांचं नाव विचारलं आणि गोळ्या झाडल्या। जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहतात। गोळीबार झाला तेव्हा जगदाळेंची पत्नी प्रगती आणि गणबोटे यांच्या पत्नीही तिथेच होत्या। या घटनेने आसावरीसह या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसलाय। त्यांच्यासोबतचे इतर पर्यटक सुद्धा हादरून गेले। मात्र ही परिस्थिती अशी होती की त्यावेळेस प्रत्येक जण हतबल झालेला होता। केवळ आपल्या जवळच्यांना सोडून द्यावं, त्यांचा जीव वाचावा इतकीच साध या अतिरेक्यांना घालावी लागत होती। या दहशतवाद्यांचे हातपाय पडावे लागत होते केवळ आपल्या प्रियजनांचे, आपल्या जवळच्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी। आणि यावेळेस संतोष जगदाळे यांचं तर नाव विचारलं। त्यांच्या मुलीसमोर, त्यांच्या बायकोसमोर त्यांच्यावर गोळी झाडली। नाव विचारलं आणि नाव कळताच त्या ठिकाणी त्यांचा जीव गेलेला आहे। नाव सांगणं इतकं महागात पडू शकतं हे आपल्याला या काश्मीरमधल्या या हल्ल्याच्या माध्यमातून कळतंय। संजय लेले यांच्या मृत्यूनं त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा मानसिक धक्का बसलाय। दहशतवाद संपला असं म्हणणारं सरकार आता काय उत्तर देणार, हा संतप्त सवाल मृत संजय लेलेंच्या मित्रांनी केलाय। काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर काल दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या भ्याड हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। या 28 पर्यटकांमधील जे 3 जण होती ही डोंबिवलीमधील होती। याचमधील एक जण डोंबिवली सुभाष रोड परिसरातील या श्री विजयश्री या इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावर हे संजय लेले राहत होते। संजय लेले देखील 2 दिवसापूर्वी आपल्या कुटुंबासह पत्नी व मुलासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते। संजय लेले यांच्यासोबत अतुल मोने तसेच हेमंत जोशी हे 3 मावस भाऊ आपल्या कुटुंबासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते। याच दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात या तिघाही मावस भावांचा मृत्यू झाला आहे। संजय लेले हे याच इमारतीत या परिसरातच राहत होते। एकंदरीतच संजय लेले हे या परिसरातील हा जो पेपर स्टॉल आहे या पेपर स्टॉलवर दर दिवस पेपर घेण्यासाठी येत होते। या पेपर स्टॉलचे जे मालक आहेत त्यांचे खूप चांगले मित्र होते। आज सकाळी जेव्हा त्यांनी पेपरमध्ये ही बातमी वाचली तेव्हा त्यांना एकच धक्का बसला। आपल्यासोबत आता ते आहेत। काका, दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्याच्या दोघांचा मृत्यू झालेला आहे। संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचा सुद्धा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। त्यांच्या घरी माझी नातसून आहे, एक छोटं 2 महिन्याचं बाळ आहे, त्यांची आई आहे। आपण जर बघितलं तर गणबोटे आपल्याबरोबर काका असं हां नाही काय तुमच्या आठवणी आहेत, काय बोलले होते जाताना, काय बोलणं झालं होतं ना, असे पाकिस्तानी असे हल्ले होत आहेत, कृत्य होत आहे, हे शोभा देणार नाही ते बोलत हा पण नाही बोलत नाही बोलत नाही तर बोलत नाही। सध्या या दुःखद भावना ज्या आहेत त्या समोर येत आहेत। संतोष जगदाळे, पुण्यात राहणारे संतोष जगदाळे यांचा त्यांच्या मुली आणि त्यांच्या बायको समोरच खून करण्यात आला, गोळी झाडण्यात आली। मुलगी आसावरी समोरच नाव विचारत गोळीबार केला आणि त्यांचा मृत्यू झाला। दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा मृत्यू झालाय। अतुल मोने डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीमध्ये राहायचे। मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले। अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ या ठिकाणच्या कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते। अतुल मोने हा माझा मित्र आहे आणि तो माझ्या संगती कामावर जायचा। आम्ही 6-14ची डोंबिवलीवरनं लोकल एकत्र पकडायचो। तर मला आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असा आतंकवादी हमला झाला आहे तिथं, तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं। तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडियावाले पण आहे।
तर ह्याची आतापर्यंत खात्री नाही झाली आहे मला. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील हेमंत जोशी यांचा देखील मृत्यू झालाय. डोंबिवली भागशाळा मैदान पश्चिम सावित्री अपार्टमेंटमध्ये ते राहायचे. त्यांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. जोशींसोबत अतुल मुने, संजय लेले यांचा देखील मृत्यू झालाय. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. जे आहेत हेमंत जोशी हे 3 ते 4 दिवसापूर्वी तिकडे फिरायला गेले होते. त्यांची मिसेस मोनिका आणि मुलगा ध्रुव आणि त्यांच्याबरोबर बाकीचे त्यांचे मित्र कंपनी होते. तर तिकडे फिरायला गेले. नाही, माझे नातेवाईक नाही, ते आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी होते आणि माझ्या घराच्या समोरच राहतात ते, आणि मी त्या बिल्डिंगचा चेअरमन आहे. पहलगाम हल्ल्याचा राज ठाकरे यांनी सुद्धा तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय. केंद्र सरकारनं दहशतवाद्यांचा थरकाप उडेल अशी कारवाई करायला हवी. सरकारनं एकदाच काय तो दणका द्यावा. मनसे सरकारच्या पाठीशी उभी आहे असं राज ठाकरे म्हणतायत. नेमकं ते काय म्हणाले बघूया. क्या ब्लड कहीं लगा चोट के बेटा? अरे नहीं हम लोग पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मनसेने अतिशय तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडेल असा धडा शिकवा असं राज ठाकरे म्हणाले. हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना धर्म विचारला ही तुमची मुजोरी हा सवाल त्यांनी केलाय. हल्ल्यामागच्या सूत्रधारांना आपली शक्ती काय आहे हे कळायलाच हवं असं राज ठाकरे म्हणाले. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा. मनसे सरकार सोबत उभी आहे असंही राज ठाकरे म्हणाले. निश्चितच आता सरकारने दणका देण्याची वेळ आलेली आहे. मात्र दहशतवादी हल्ल्यानंतर जळगावच्या पर्यटकांसह इतर पर्यटकांना सैन्य दलाच्या जवानांनी 1.5 किलोमीटर अंतरावरती सुरक्षित स्थळी हलवले. जळगाव शहरातील नेहा वाघुळदे यांच्यासह 25 ते 30 नातेवाईक आणि मैत्रिणींचा ग्रुप पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेला आहे. नेहा यांनी पती तुषार वाघुळदे आणि त्यांना दुपारी 4:05 फायरिंग होत असल्याचा मेसेज टाकलेला आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू होताच सर्व पर्यटकांना भारतीय सैन्य दलानं सुरक्षित स्थळी हलवले. जळगाव जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुखरूप आहे. कुणीही जखमी झालेलं नाही अशी माहिती जळगाव जिल्हा प्रशासनानं दिली. अपने आप बोले ना मुझे. तर हे सर्व पर्यटक जसे जम्मू काश्मीरमध्ये अडकले त्याच प्रकारे एनसीपीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे या सुद्धा जम्मूमध्ये अडकलेल्या आहेत. पहलगाम मधले फोटो आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केलेले आहेत. ठोंबरे कुटुंबियांसह त्या पहलगाममध्ये हल्ल्यानंतर ठोंबरेंनी फोटोतून माहिती दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे असं सुद्धा ठोंबरे म्हणताय. आम्ही प्रचंड घाबरलेलो आहे. हल्ल्यानंतर रुपाली ठोंबरे आणि कुटुंबियांमध्ये सध्या भीती आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील या कुटुंबियांसोबत पहलगाममध्ये काल गेलेल्या होत्या. त्यांनी त्या ठिकाणचा एक व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, त्या सुखरूप आहेत का नाही, त्यांचं कुटुंब सुखरूप आहे का या संदर्भातली माहिती दिली आहे. आणखी एक मोठी बातमी. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होते. कर्नाटकमधल्या शिवमोगा या ठिकाणचे रहिवासी मंजुनाथ यांना गोळ्या घातल्या. एका दहशतवाद्याने त्यांच्या पत्नीला सांगितलं की जा आणि आता मोदींना सांग. या दहशतवादी हल्ल्यात पती मंजुनाथचा मृत्यू झाला. पीडित पत्नी पल्लवीनं रडत रडत या भयानक दृश्याबद्दल सांगितलंय. नाव विचारलं, गोळी झाडली, काही वेळासाठी पल्लवी सुन्न झाली. मात्र त्यानंतर अगदी आपल्या पतीच्या मृतदेहा शेजारी ती बसलेली बघायला मिळाली. यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. अपने आप बोले ना मुझे. क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. अपने आप बोले ना मुझे. क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी. यहाँ पे नागपूरमधील एक कुटुंब सुद्धा पहलगाम मध्ये फिरायला गेलेलं. हल्ल्याची बातमी पाहिली आणि त्यांचं कुटुंबीय घाबरलं. मात्र पहलगाम मध्ये आपले नातेवाईक सुखरूप आहे असं कळतंय.
पण त्यांच्याशी अजूनही कुठला संपर्क झालेला नाही अशी सुद्धा माहिती आहे. हा देखील एक अनुभव अतिशय कडवट असा, अतिशय वाईट असा अनुभव आहे. आपलं कुटुंब पहलगाम मध्ये सुखरूप आहे अशी माहिती तर मिळाली, मात्र ते कुठे आहे, कसे आहे, त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. मत लो मैडम, हम आ रहे हैं. मैंने खुदाया, कहाँ पे है आपका बेटा, कहाँ पे है? कि अभी हम जम्मू पहुंचने वाले हैं, थोड़ी देर में फिर बात नहीं हो पाएगी क्योंकि बोले ये काम नहीं करेगी मोबाइल. कल ये दिखा रहे थे ना सब भगदड़, ये गोलियां चली, ये वो, हम तो बहुत घबरा गए ना, बहुत ही कुछ दिखा रहे थे. तो फिर थोड़ी देर में मेरे बेटे का दिखाया, मेरा बेटा दिखाया, बहू का, मेरे नाती का दिखाया, तो फिर हमको थोड़ा संतोष मिला. पैर में चोट आई है बता रहे थे, बहू बात कर रही थी तो बता रही थी. तर आपण बघितलं नागपूरमधल्या या पर्यटकांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया. पहलगाम मधील दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आलाय. सर्वात मोठी बातमी, दहशतवाद्याचा फोटो आपण पाहतोय. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना लक्ष्य केलं जात आहे. महाराष्ट्रातील 6 जणांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. मात्र या दहशतवाद्याचा सध्याचा हा सर्वात पहिला फोटो आपण साम टीव्ही वरती बघतोय. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा पहिला फोटो हा सध्या साम टीव्हीच्या हाती लागलाय. अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून. विशाल, आपण पाहतोय हे दहशतवादी, त्यांचा पहिला फोटो समोर आला, सविस्तर माहिती या संदर्भात. हा दहशतवाद्याचा पहिला फोटो आपण साम टीव्ही वरती पाहतोय. या त्या स्पॉटवरचा फोटो आहे ज्या ठिकाणी हे दहशतवादी घुसले होते आणि जे निरपराध भारतीय आहेत त्यांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार केलेला आहे. आणि हा त्यावेळेचा फोटो आहे, आपण पाहू शकतो. ह्या दहशतवाद्याचा फोटो पठाणी सूट मध्ये असलेला हा दहशतवादी आहे. त्याच्या हातामध्ये एक बंदूक देखील आपल्याला स्पष्टपणे पाहू शकतो आपण. आणि त्याचा हा पाठमोरा फोटो जो आहे तो सध्या समोर आलेला आहे. आणि ज्यावेळेस ही घटना घडत होती अत्यंत निर्दयीपणे, अत्यंत क्रूरपणे हा भ्याड हल्ला त्यांनी भारतीयांवरती केलेला आहे. आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 28 जे भारतीय आहेत, निरपराध भारतीय आहेत, त्यांचा जीव गेलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की महाराष्ट्रातले जवळपास 6 नागरिक जे आहेत जे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते आणि त्यांना देखील याच दहशतवाद्यांनी जे आहे ते गोळी मारलेली आहे आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि या घटनेनंतर आता भारत सरकार जे आहे ते अलर्ट मोडवरती गेलेलं आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलेले आहे. भारतीय सैन्य तिथं पोहोचलेलं आहे. NIA ची टीम देखील या संपूर्ण घटनेचा जो आहे ते तपास करते. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून असो किंवा स्थानिक गुप्तहेर आहेत त्यांच्या माध्यमातून असू द्या, प्रत्येक गोष्टीचे जे आहे ते अपडेट मिळवले जात आहे. इतकंच नव्हे तर पंतप्रधान मोदी देखील आपला परदेश दौरा जो आहे सौदी अरेबियाचा तो अर्धवट सोडून भारतामध्ये दाखल झालेले आहेत. आणि ज्यावेळेस भारतामध्ये दाखल झाले त्या विमानतळाच्या बाहेर येण्या अगोदरच विमानतळावरती त्यांनी अजित डोवाल असतील, त्याचबरोबर ते परराष्ट्र मंत्री जयशंकर असतील आणि त्याचबरोबर अधिकारी वर्ग असेल यांच्याबरोबर एक मीटिंग घेतली आणि या संपूर्ण घटनेचा जो आहे तो आढावा घेतलेला आहे. आता निश्चितच विशाल, धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी. पहिला हा दहशतवाद्यांचा फोटो समोर आलेला आहे. निश्चितच ही खूप मोठी बाब म्हणावी लागणार आहे, कारण यानंतर काहीतरी ओळख पटण्यास सुद्धा मदत होणार आहे. आणि आणखी जे 4 ते 6 दहशतवादी जे अद्यापही काश्मीरमध्ये लपलेले आहेत, जम्मूमध्ये लपलेले आहेत, त्यांना शोधण्यास सुद्धा मदत होणार आहे, निश्चितच आहे. आणि हेच ते दहशतवादी आहे ज्यांनी धर्म विचारलाय, त्यानंतर गोळीबार केलेला आहे, ज्यांनी धर्म सांगितला नाही, नाव सांगितलं नाही, त्यांचे कपडे काढलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना गोळ्या झाडलेल्या आहेत. तर पहलगाम मधल्या या हल्ल्यानंतर अनुपम खेर यांना अश्रू अनावर झाले. या हल्ल्याचा निषेध करताना हिंदूंना निवडून मारल्यानं त्यांचा राग अनावर होतोय, दुःख होतंय असं ते म्हणताय. आपले जुने दिवस आठवले असंही त्यांनी म्हटलेलं आहे. जो पहलगाम में हिंदुओं के साथ नरसंहार हुआ है, जो 27 हिंदुओं को मारा गया है चुन चुनकर, उससे मन में दुख तो है ही, लेकिन क्रोध और गुस्से की इंतहा की कोई सीमा नहीं है.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील भयानक घटनेने सर्वांना धक्का बसलाय. संपूर्ण देशात संतापाची लाट आहे आणि या हल्ल्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटीजची ही झोप उडाली. संजय दत्त, अक्षय कुमार यांनी एक्स वर पोस्ट शेअर केली आहे, त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी देखील या भयानक घटनेबद्दल भीती व्यक्त केलेली आहे, संताप व्यक्त केलाय, नाराजी व्यक्त केली. पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून धक्का बसलाय. अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणं ही निव्वळ क्रूरता आहे. मी पीडित कुटुंबासाठी प्रार्थना करतो असं अक्षय कुमार म्हणतोय. तर त्यांनी आमच्या लोकांना निर्घुणपणे मारलं, हे माफ करता येणारं नाहीच आहे. आणि या दहशतवाद्यांना हे माहिती असायला हवं की आपण गप्प बसणार नाही असं संजय दत्त म्हणतोय. आपल्याला याचं योग्य उत्तर द्यावं लागेल. मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की दहशतवाद्यांना योग्य शिक्षा द्या असं संजय दत्तने एक्स वर पोस्ट करत म्हटलंय. सर्वात महत्वाचं, अमेरिकेने सुद्धा या हल्ल्याचा निषेध केलाय. भारताची साथ अमेरिका देताना दिसतंय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लवकरात लवकर मोदींसोबत संवाद साधणार आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी आता या संदर्भात माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांप्रती आपल्या सहवेदना आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं. कॅरोलिन यांनी सांगितलं की शांततेसाठी नियमित कार्यरत असलेल्या अमेरिकेची दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी भारताला कायम साथ असेल.